Oh
धरावा निश्चय तेने भवभय देश धडी चंचल चित्तासे ठेवून या ठाई संताचे पायी लीन व्हावे नामा प्रते साधन जगी सोपे नाही आवडीने गाई सर्व काळ चंचल चित्तासे ठेवून या ठाई संताचे पायी लीन व्हावे तुका मने वंश धन्य त्या नराचा तुका मने वंश धन्य त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्तासी ठेवून या ठाई संताची पायी लीन व्हावे विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं जगननेत्रपाणिमण्डलमण्डलानां तरुणतुलसीमाला कन्नरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गातरु तेची वंदो श्री चरण श्री गुरुजी नमस्कार होण्याता ओम नमो ज्ञानेश्वराय
अनयोत मोक्षं चंचल चित्तासे ठेवून या ठाई संताचे पायी लीन व्हावी. प्रस्तुत प्राप्त संगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवेकरता महान भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ईश मान्य देव मान्य जग मान्य विद्वान मान्य महाराष्ट्र भूषण अशा असणारे महान साधू देहू निवासी जगत तुकाराम महाराज त्यांचा 5 चरणांचा उत्कृष्ट गुण गाथ्यातील 33 क्रमांकाचा असून या अभंगातून तुकोबारा नरदेवाला आल्या जीवाला उपदेश करता विठाला. चंचल चित्तासी ठेवून या ठाई संताचे पायी लीन व्हावी. थोडं 2 मिनिटाचा प्रयास असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिव्य भव्य असा परमपूजनीय आदरणीय ब्रह्मदेव ब्रह्मभूत मंसाजी महाराज यांचा दिव्य भव्य कार्यक्रम हा पुण्यनिमित्ताने सुरुवात चालू आहे आणि त्यानिमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळांनी उदार अंत करणारी माझ्याकडे सेवा दिली आहे. दुसरा पर्व काळ असा की आमचे हरिभक्तपरायण परमपूजनीय गुरुवर्य शिरक महाराज सानप पिंपरीकर हे महात्मे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती की तुम्ही कीर्तन करा, परंतु नाही म्हटले. त्यांनी 3 महिन्यामध्ये
किलोमीटर प्रवास केला नर्मदा परिक्रमा. सगळ्यांनी टाळी वाजवा एकदा. असे महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. दररोज 40-50 किलोमीटर प्रवास पायी प्रवास. कोणी जाईल, लक्झरी कोणी जाईल, रेल्वे जाईल, विमानाने जाईल, परंतु 3 महिन्यामध्ये 36 किलोमीटर ज्यांनी प्रवास केला असे महात्मे आपल्या कीर्तनात उपस्थित आहे. विठाला विठाला अशा महात्म्यांना कोटी कोटी दंडवत करून सेवेला प्रारंभ. विठाला एका महान संतांची पुण्यतिथी आहे. संतांची पुण्यतिथी असते, देवाची जयंती असते आणि जीवाचं श्राद्ध असतं. संत स्वतः येतात, देवाला आणावं लागतं आणि जीवाला यावंच लागतं. म्हणून असे प्रतिकृष्ण भगवान परमात्म्याचा अवतार असणारे भगवान मुंगसाजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आहे. सगळ्यांना भगवान पदी लागत नाही. अशी एकमेव महात्म्य अशी आहे की त्यांना भगवान मुंगसाजी महाराज असं म्हणतात. विठाला महात्म्याचं चरित्र आमचे गंगारामजी महाराज फुपाटी हिवर खेळा त्यांनी जवळजवळ 6 दिवस, आता उद्या शेवट आहे ना पोथीचा, 31 अध्यायामध्ये महाराजांचं दिव्य चरित्र आहे. त्यांची पोथी ऐकले कळतं की अधिकार महाराजांचा काय आहे. मुंगसाजी का नाव पडलं? मुंगसाचं आणि सापाचं वैर असतं, परंतु महाराज तपश्चर्या करत असताना अंगावर मुंगसा आणि साप येत होते. त्या गडीमध्ये, त्या बुरुजामध्ये 12 वर्ष तपश्चर्या महाराजांनी केलेली आहे, ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि त्या गडीमध्ये भूत खित होते, माणूस कोण जात नव्हतं. पण त्या गडीमध्ये जाऊन भगवान मुंगसाजी महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. मांडी आणि पोटरी एक जीव झाला होता. चिकटली मांडी पोटरीला, असं आरतीमध्ये वर्णन आहे त्यांचं. मांडी आणि पोटरी एक जीव झाला होता. अशी तपश्चर्या महान 12 वर्ष एका जागेत तपश्चर्या केली. एकदा भाकरी नेऊन द्यायची आई गमाई माता, तिने पाहिलं की 2-4 मुंगसा आले, 2-4 साप अंगात ठेवू लागले. तेव्हा कळालं की हे महात्मा साधा नाही. अशी तपस्या करणारे भगवान मुंगसाजी महाराज धामणगाव देव, आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलेलो आहे, सगळं वैभव पाहिलं त्या धामणगावचं. असे अवतारी संत, त्यांची पुण्यतिथी. विठाला कृष्ण परमात्म्याचा अवतारच. कारण भगवान कोणाला मानत नाही. ज्ञानोबऱ्या 6व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. ऐका येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ मनोयतो भगवंतो. 6 गुण ज्याचे एकत्र येतात त्याला भगवान म्हणतात. येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी त्याला भगवान म्हणतात. विठाला ही ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या 6व्या अध्यायातली. आणि ते 6 गुण भगवान मुंगसाजी महाराजांना लागू पडतात. म्हणून प्रति अवतार कृष्ण परमात्मा भगवान मुंगसाजी महाराज आहे. विठाला भगवान परमात्म्याच्या ठिकाणी 6 गुण आहे, परंतु 6 भक्ताला वाटून दिलेली, एक स्वतः करता एक घेऊन ठेवलेला नाही. ईशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. अवतार देवोनी करणाहाती कीर्ती दिगंती फिरविली. ज्ञाने उपदेशला चतुरानन ऐश्वर्य वाढेला अर्जुन. वैराग्य शुकाते बोधून ब्रह्मा सनातनी पावविला.
एकही गुण राखून ठेवला नाही. यशे थोरविला मारोते, यश नावाचा गुण भगवान परमात्मा हनुमंतराला दिलेला आहे. पहा तुम्ही, रामायणामधून जर हनुमंतराला वजा केले, झिरो किंमत रामायण. रामायणाला किंमत कोणामुळे? हनुमंतरायामुळे. का? भगवान परमात्म्याने स्वतःचा यश नावाचा गुण हनुमंतराला दिलेला आहे. पहा तुम्ही, रामायणामध्ये 7 कांड रामायण आहे. किष्किंधाकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, सुंदरकांड, बालकांड, युद्ध, 7 कांडाचं रामायण आहे. त्या 7ही कांडात पहा तुम्ही, लंकेचा शोध, सीतेचा शोध कोण केला? केले सीता शुद्धी मूळ रामायणा आधी, ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण. सगळे शोध हनुमंतरायाने केले. यश नावाचा गुण हनुमंतरायाला दिलेला आहे. एक वेळचा प्रसंग, सकाळची वेळ आहे, हनुमंतराय चिंतन करू लागले. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असं चिंतन चालू आहे. आणि प्रभू रामचंद्र तेथून चाललेला आहे. पाहिलं, हे हनुमंता तू कोण आहे? असा साधा प्रश्न केला. आणि तोच प्रश्न जर आम्हाला जर केला असता तर आपण नाव, वडिलाचं आडनाव, तालुका, जिल्हा असं मोकळं झालं असतं. हे तुमची आमची बुद्धी आहे. परंतु हनुमंतराया बुद्धिमतां वरिष्ठम असल्यामुळं प्रभूने एक प्रश्न विचारला आणि एका प्रश्नाचे 3 उत्तर दिले. प्रभू हात जोडले. देहदृष्ट्या दुधासोहम, जीवदृष्ट्या दुदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चला मते. एका प्रश्नाचे 3 उत्तर दिले. प्रभू, देहदृष्टीने जर विचार केला तुमचा मी दास आहे, जीवदृष्टीने जर विचार केला तुमचा मी अंश आहे, आणि आत्मदृष्टीने, ब्रह्मदृष्टीने जर विचार केला तर तुम्ही आम्ही एकच आहे. मी तू पण जाव दे दुरी, एकची घोंगडी पांघरुहारी, तुझं बज नाही भेद, केला सहज विनोद. एका प्रश्नाचे 3 उत्तर दिले. देहदृष्टीने दास आहे, जीवदृष्टीने अंश आहे, आणि ब्रह्मदृष्टीने एकच आहे. विठ्ठला हा हनुमंतरायाचा बोध असल्यामुळं भगवान परमात्म्याने पहिला स्वतः जगून हनुमंतराया दिला यश नावाचा. यशे धुरविला मारुती, बिभीषण केला लंकापती. श्री नावाचा गुण बिभीषणाला दिलेला. अवदारे देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती फिरविली. अवदारे नावाचा 3रा गुण कर्णाला दिलेला आहे. आजही वारामध्ये पाहतो मी, कुणीचं दान धर्म केलं, काय कर्णाचे अवतार आहे, काय कर्णाचे अवतार आहे म्हणतात व्यवहार सुद्धा. कारण भगवान परमात्म्याने अवदारे नावाचं गुण कर्णाला दिलेला आहे. एक वेळचा प्रसंग, भगवान परमात्मा सहज मुलाला काय करणं उदार आहे, काय करणं उदार आहे, अर्जुन ऐकू लागला. काय देवा म्हणजे खाता आहे का गाता आहे काय? नाही, माझ्या सगळं राहता तुम्ही, आणि त्या कर्णाचं वर्णन करायला तुम्ही. एके दिवशी हस्तिनापुर भगवान परमात्मा गेले प्रार्थनाच्या रूपात, आणि सगळं गावात विचारू लागले, माझा एकुलता एक मुलगा अचानक मरण पावला आणि त्याला जाळण्याकरता चंदनाची लाकडं पाहिजे. अख्या गावात फिरू लागले. अशी कोणी द्यायला तयार नाही. कर्ण समोर राहत होता. हे कर्णा, तुझी कीर्ती ऐकून आम्ही आलेलो आहे. माझा एकुलता एक मुलगा अचानक मरण पावला आणि त्याला जाळण्याकरता चंदनाची लाकडं पाहिजे. असं म्हटल्यावर कोणाला सांगत नाही भगवान परमात्मा. जेन संगेशी पितया वसुदेवासी, जेन संगेशी माते देवकीसी, जेन संगेशी बंधू बळभद्रासी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तीही न देखिया प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बीक, या तेची आधी सनकादिकाच्या आशा. सनकादिक किती जवळ होते त्यांना सांगत नाही, लक्ष्मीला सांगितलं, एकटा अर्जुनाला सांगितलं. आणि शेवटचा 6वा वैराग्य नावाचा गुण शुकाचार्याला केला. वैराग्य शुकाते बोधोन, ब्रह्म सनातने पावविला. वैराग्य नावाचा 6वा गुण शेवटचा शुकाचार्याला दिलेला आहे. काय वैराग्य शुकाचार्याचे? शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, जन्मता संसाराचा त्याग केलेला आहे.
आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष शुकाचार्य राहिले. किती 12 वर्ष भयंकर त्या गर्भाला त्रास होऊ लागलेला आहे. व्यासाने पाणी शिंपडले. आणि प्रमाण आहे तर ते तुकाराम महाराज सांगायले भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. असं कसं तुकाराम महाराजांचा भजनाना कीर्तना उद्धार होतो ते तुकाराम महाराज नरकात जावं लागतं. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आम्ही जे भजन करतो ते भजन वेश्यासारखं भजन आहे. विठाला ज्ञानोबा 13 अध्यायामध्ये वर्णन करतात. ऐसा खंड भजन करी उगान वे क्षण भरी अगवेन गावद्वारी आहे वजयसी. जशी ती वेश्या अखंड सौभाग्यवती असते म्हणजे कोणाला पती समजते तसं तुमचं आमचं भजन. वार आला की भजन बदललं. सोमवार आला की ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मंगळवार आला की जोगवा ऐसा जोगवा जोगवा मागे न. बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती. गुरुवार आला की लगेच शेगाव गणगण गणात बोते चला शेगाव. शुक्रवार आला की जय संतोषी माता. शनिवार आला की जय बजरंग बली. आणि रविवार आला की येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारीची वारी माझ्या मल्हारी वारी. ज्ञानोबा म्हणतात भजनाला तर दम नाही परंतु तुमचं भजन वेश्यासारखे महाराज म्हणतात. इथे ज्ञानोबा आहे वाच आम्ही पदार्थ काही सांगत नाही. ऐसा खंड भजन करी उगान वे गावद्वारी अगवेन गावद्वारे अवेदयसी. उगान वे क्षण भरी भजनाचा दम नाही पण ते भजन वेश्यासारखे महाराज. आणि असं भजन करून नरका जाणे चुकेना. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. दुसरं महत्वाचं कारण भजन करत असताना कळत नकळत आपल्याकडून दोष घडतात आणि ते दोष घडले त्या भजनानं नरकाला जावं लागतं. विठाला कोणते दोष घडतात लक्षात ठेवा. शास्त्रात चिंतन आलेलं आहे. सन्निंदा सतीनाम वैभव कथा श्री शेषवेर भेददी अश्रद्धा गुरुशास्त्र वेद वचने नामनर्थवाद भ्रमा. असा श्लोक शास्त्रामध्ये आलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की सन्निंदा सतीनाम वैभव कथा. आपण भजन करतो आणि भजनाबरोबर संतांची निंदाही करतो. असं जर भजन असेल ते भजन नरकाला लक्षात ठेवा. नरका जाणे चुकेना. कारण भजन करणाऱ्याने कोणाची निंदा करायची नाही कोणाची स्तुती करायची नाही. का करायची नाही कारण निंदेजो सगळं पाप असतं. लक्षात ठेवा. का निंदका पाशी अशेष पापे. ज्ञानोबरामध्ये जो निंदा करतो ते सगळं डोक्यात पाप बसतं. लक्षात ठेवा. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. का तर ती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. महाराज म्हणतात असे जे निंदकाचे घर असतील निंदा करणारे लोक असतील जवळ असले पाहिजे. ते काय करतात तर ती पातकाची धुनी आपला पापरूपी कपडा धुवून टाकतात. ते बिन साबणाचा बिन पैशाचा. असो असो खळपार आम्हा तयाचे उपकार. तुकोबरा म्हणतात आमचे फार उपकार दे त्यांचे आमच्यावर. कारण विनाकारण आपण ते निंदा करतात आणि आपले गुण करतात सगळं. म्हणून कोणाची निंदा करायची नाही कोणाची स्तुती करायची नाही. याला काय येतं त्याला काय येतं. याला हे जमतलं नाही त्याला ते जमलं. ही जी निंदा आहे या निंदेनं भजनामध्ये दोष घडतो आणि त्या भजनाला नरकाला जावं लागतं. विठाला विठाला. एक श्रीमंत शेठजी होता आणि त्याचा असा नेम होता की दररोज आपल्या मंदिरात कोणी अतिथी आला की त्याची व्यवस्था करायची. हो कारण ज्ञानोबराने काही 10व्या अध्यायामध्ये 75 विभूती सांगितल्या. ही कशात 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 सगळं असं विभूती सांगितले.
त्यामध्ये विभूती सांगितलेली, जेद जेद संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. अशी विभूती आहे की जो श्रीमंत असून दान धर्म करणारा उदार आहे, तो साक्षात भगवंताचा अंश आहे, भगवंताचा स्वरूपच आहे, त्यापर्यंत भगवंतच आहे. असं एक श्रीमंत शेठजी गावात अन्न वस्त्र निवारा विचारपूस करायचा, कोणाला अन्न आहे का, कोणाला घर नाही का, घर बांधून देणं, कोणाला आपण पोते गव्हाचे ज्वारी देणं, हे घर ते करणं. असं प्रकारे अन्न वस्त्र निवारा आहे मूलभूत माणसाच्या गरजा येतात, लक्ष द्यायचं. कोणाला घर बांधून दिलंय, कोणाला हे दिलं, असं अनेक प्रकारचा उपकार करायचा. योगायोगाने एक महात्मा साधू मंदिरात आलेला आहे. मंदिरात आल्यानंतर त्याला वाटतं भाग्य आपलं, कारण अतिथी येणं म्हणजे देव आहे. पहिला देव कोण? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. अतिथी देव असतो. अतिथी शब्दाचा अर्थ अचानक आलेला पाहुणा, त्याला म्हणतात अतिथी. तिथनं विचारून आलेला. तिकडे जर हिंगोली भागात, नांदेड भागात जर आपण गेला, तिकडे एक शब्द आहे पहा, अमन धबक्या पाहुणा आला, अचानक पाहुणा आला, असा शब्द आहे तिकडे. असा जर पाहुणा असेल, कोणी अतिथी असेल, तर त्याचा सत्कार केला पाहिजे. ज्ञानोबाने म्हणतात तो पुण्य घेऊन जात असतो आपण. अपमानिला अतिथी नेस कृताची संपत्ती. त्यावेळेस त्याने विनंती केली, महाराज योगायोगाने तुम्ही महात्मे आमच्या मंदिरात आला, आमच्या घरी भोजन करण्याकरता चला. त्या साधू सांगत, राजा तुझं म्हणणं बरोबर आहे, तू श्रीमंत उदार आहे हे मला कळालं, सगळं चांगलं आहे, परंतु माझे काही नियम आहेत. मी संन्यासी आहे. पहिला नियम, मी सोळात राहतो. दुसरा नियम, देवाला नैवेद्य दाखवतो. तिसरा नियम, जे ताडा टाकतो तेवढंच खातो, जास्ती पुन्हा जास्ती घेत नाही. असे बारीक सारीक नियम आहे. आणि सहसा मी कोणाच्या घरी जात नाही, मंदिर सोडतच नाही. परंतु फारच आग्रह झाला, आणि फारच आग्रह झाल्यामुळं महात्मे तयार झाले. पण ते सांगून ठेवलं की महात्मेकडे ठेवा, त्यांच्या मनासारखी सेवा झाली पाहिजे. सुंदर स्वयंपाक वगैरे केलेला आहे, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. परंतु देवाला नैवेद्य दाखवलं तर जेवण करायचं, भोजन करायचं, एक ताटात उंदराची देणी. आणि त्या महात्म्याचं लक्ष गेलं, आणि नियम होतं महात्म्याचं की ताटात जेवढं असेल तेवढंच खायचं. आता आपण असं तर उंदराची काढ टाकले असते, पण ते साधू महात्मे होते. त्यांना राग आला, का रे तुला अगोदर माझे नियम सांगत नाही, तरी घोटाळा झाला नियमात, शाप देऊन टाकला, निपोतीला खुशील, तुला काय मुलबळ होणार, संतती होणार नाही, मुलबळ होणार, असं शाप देऊन टाकला. विनंती महाराज, मी मुद्दाम मी नाही केलं, हे नजर चुकीन झाला असेल, माझा कोणता दोष नाही. महात्मे दयावंत करणारे असतात. त्या महात्म्यांना सांगितलं की महिनाभर असं वागतो की लोकांनी निंदा केली पाहिजे. आता कोण निंदा करतो? जो तो म्हणायचा या शेठजीने आम्हाला घर बांधून दिलं, कोणी म्हणायचं आम्हाला धान्यच नव्हतं, 2-4 पोते गहू दिले, ज्वारी दिली, असं वगैरे वर्णन करायचे, स्तुती करायचं, गुणगान गायचं, कोण निंदा करायला तयार नाही. आणि उलट सांगितलं महात्म्यानं की कमीत कमी महिनाभर तुझी निंदा केली पाहिजे लोकांनी, तो हे पाप उठेल म्हणे. काय करा डोकं चालेल त्याचं. प्रधानजी आपल्याकडे 2 विषय बोलावर त्यांना काय काय तुम्हाला काही विचारत ना, फक्त घेऊन ये त्यांना. 2 विषयाला बोलवलं आणि सांगितलं की 5 वाजता गावात नगर प्रदर्शन करायची, रिक्षा येईल, दोन्हीकडून 2 बस, दोघं मी मला बसणार, गावात प्रदर्शन करायची महिनाभर. महाराज तुम्ही काय बोलता माझ्याशी? आज तुमचं नाव लौकिक आहे. जो तो म्हणतो की आम्हाला घर बांधलं, अन्न दिलं, हे दिलं, ते दिलं, वस्त्र दिलं, आणि तुम्ही जर असे गेले लोक निंदा करते तुमची, काय होईल तुमचं? तुम्हाला काय महिन्याचं काय असेल ते देऊ नका. शेवटी सुरुवात झाली, आणि सुरुवात झाल्यानंतर लोकांना काय नवीन दिसलं की लोक निंदा करतात. काय हो, काल चांगला होता आणि आज 2 वेशी पण फिरत आहे, साथीमध्ये नाटी झालेली आहे, बिघडला, भ्रष्ट झाला, डोकं फिरलं, काही लोक निंदा करू लागलेले. असं करता करता 29 दिवस गेले, आणि एकच दिवस राहिला. एक वारकरी ज्ञानेश्वरी गाथा वाचून लागलेला आहे, स्नान पूजा होते आटपलेले, आणि सांगतो हो आपल्या दारात सोंग आला म्हणे, हा महात्मा म्हणून घेणारा
हा संन्यासी म्हणून घेणारा आणि किती पाप करतो हा राजा दोन वेश घेऊन फिरतोय तेच माझं सांगतो मला काय दाखवू नको माझा नियम चालू आहे बाळकडा तीर्थावळी नाट समाधी नियम असू लागलेला आहे शेवटी त्या बाईने वडत पाहायला त्यानं अंतर्ज्ञान पाहिलं याचं पाप फेटात आलं होतं आणि विनाकारण पाहिल्यामुळं आणि दाखवल्यामुळं दोघांच्या डोक्यात बसला आहे का निंदका पाशी येते शेष पापे म्हणून भजन करत असताना नामचिंतन करत असताना कोणाची निंदा करायची ना पहिला दोष सन्निंदा वैभव कथा कोणाचं वर्णन करायचं नाही असाधूचा महिमा वर्णन करायचं नाही श्री शेषीवर भेद दी चौथा दोष भगवान शंकराची निंदा करायची नाही आणि भगवान विष्णूची निंदा करायची नाही हा दोष आहे कारण हरिहरा भेद नाही नका करुवाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ढाई हरी आणि हर फक्त एका वेलांटीचा आहे भेद कासे नाळ एका वेलांटी उजवे वाम भाग तुका म्हणे अरे भगवान शंकर काय आणि भगवान विष्णू काय एकच आहे विठाला भगवान पांडुरंग परमात्मा दाखवून दिलं की आपण पहा डोक्यावर कोणी महादेवची पिंड आहे पांडुरंगाच्या याचा अर्थ असा आहे की दोघे एकमेकांचे भजन करतात भजन करी महादेव राम पूजे सदाशिव दोघे एकमेकांचे भजन करतात आणि आपण निंदा करतो हे आमचा ते तुमचा रे इतका भेद वाढला आपल्या ठिकाणी की सारं सुद्धा आडवं सारवायचं काही उभं सारवायचं इतकं भेद वाढला इतकापर्यंत आमच्या गुरु सांगायचे इतका भेद वाढला आपल्या ठिकाणी त्या देवात भेद नाही काही काही तो शुक्ती आपल्या हो इतका भेद वाढला आपल्या ठिकाणी भेद आहे देवाच्या ठिकाणी भेद नाही आणि जो भेद करतो तो नरकाला जातो विठाला विठाला असा जो भेद करणार आहे तो भजन करून नरकाला जातो असे 10 दोष आता सांगितले सनिंदा सत्यनाम वैभव कथा श्री शेषेवर भेद धी अश्रद्धा विश्वास नसणं गुरुवर शास्त्रावर वेदावर विश्वास नसणं हा दोष आहे असे 10 दोष शास्त्रात सांगितलेले भजन करून जर हे दोष घडत असलं आपल्याकडून ते भजन नरकाला नेत असतं म्हणून महाराज म्हणतात की नरदेतल्या जीवाला उपदेश करतात काय उपदेश करतात कारण तुम्ही नरदेला आलो ना बाकीचे नरद्याला काही ज्ञान नाही आणि काही ज्ञान नाही हे ज्ञान नाही गुढीची दे घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही याच जन्मात याच देहामध्ये देवाचं भजन पूजन वारी करता येते म्हशी बैल गाढव डुकर हे कमी आहेत का नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडे त्या जगात कमी आहेत का त्यांना ज्ञान आहे का त्याला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिते कित्येक उपजता मरते बहिरंग होते पंगुळमुखी 4 प्रकार करायला लागत तुम्हाला नरदे मिळाला परंतु कळाला नाही
एखाद्या धनगराला हिरा सापडावा. हिरा म्हणजे पृथ्वीचं मोल आहे. कोट्यावधी रुपये जरी दिले तरी हिऱ्याची किंमत होत. त्याचा अनमोल हिरा एका धनगराला सापडला. काय चमचम चमकायला त्याने बिंड जिव्यात बांधला. कळाला का? मिळाला पण कळाला नाही. तसा तो मामा नरदे मिळाला पण कळाला नाही. आणि कळाला असतात आपण एक चिंतय नामचिंताच राहिला नसतो. पहा तुम्ही, काहीचा काल व्यसनात जातो, काहीचा काल भांडणात जातो, काहीचा काल कोर्ट कचेरीच्या वारी करण्यात जातो. आयुष्य तर त्याचं पण काही लक्षात येत नाही, दुसरं काही कळत नाही. प्रत्येकाचा काळ चाललेला आहे. परंतु संतांचा काळ चिंतनात जातो. काळ सारा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रत्येकाचा काळ चाललेला. कोणा 50 झाले, कोणा 60, 70, 80. प्रत्येकाचं आयुष्य काळाने ग्रासलेलं आहे. ग्रास इकडे सत्ता हाती नाही. प्रत्येकाच्या पाठी सगळ्याचं आयुष्य काळाने ग्रासलेलं आहे. परंतु प्रत्येकाचा काळ वेगळा वेगळा लक्षात ठेवा. कोणाचा काळ व्यसनात चाललेला आहे, त्यांना काहीच कळत नाही. रात्र दिवस व्यसन करतात. काही स्वर विचारामध्ये गेला, निषिद्ध कर्म करतात. काहीचा काळ झोपण्यात चालला. असं वाटतं की ब्रह्मदेवाचं आयुष्य मिळावं, झोपच राहावं. ब्रह्मा होईजे निर्दयाच्या शिल्याच्या होई द्यायला शिरलेला. ब्रह्मदेवाचं आयुष्य मिळावं, झोपूनच काहीच करू नये जीवनामध्ये. प्रत्येकाचा काळ चाललेला आहे. काहीचा काळ झोपण्यात चालला, काहीचा काळ व्यसनात चालला, काहीचा काळ भांडणात चालला, काहीचा काळ कोर्ट कचेरीमध्ये चालला. परंतु संतांचा काळ चिंतनात चालला. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. जेवढा जेवढा काळ चिंतनात जाईल तेवढाच काळ संतांना धन्यता दिलेली आहे. आपण केले की तुम्हा मला नरदे मिळाला परंतु कळाला नाही, पशुना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. दुसरा वर्ग. तिसरा वर्ग स्वर्गातले देव. स्वर्गेचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोके व्हावा जन्मामा. स्वर्गातले देव या नरद्याची इच्छा करतात. हे लोकीचा हा देव. देव इच्छिता ते पाहिजे. आम्ही भजन करू, असं करू, तसं करू, वारी करू, ज्ञानेश्वरी पारायण करू. 4000 लोकसंख्येने बसले 10-12 माणसं. कमीत कमी 1000 10 बसायला आहेत ना. 40 तरी नाही. हो, आम्ही असं करू तसं करू, परंतु आम्हाला मिळाला नाही. तुम्हा आम्हाला मिळाला पण कळाला नाही. पशुला मिळाला नाही आणि कळालाही नाही. चौथा वर्ग संतांचा. घ्या संतांना ते मिळाला
आणि कळाला, आणि कळाल्यामुळं सारा वाच सगळा चिंतनावर त्यांचा काळ जातो. मग तो बरा त्या नरदेच्या जीवनाला उपदेश करता बाबा, हा नरदेव पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. नरदेव निदान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होते, हरिका चित्ते न धरावे. या नरदेच्या जीवाला देव होता येतं, पण आयशा नावे देव धरिजे ते भावे. नरदेवाचं जीवन ठरलं देव होता येतं, नरकाला जाता येतं, स्वर्गाला जाता येतं. काय व्हायचं ते आपण ठरवलं पाहिजे. जंक्शन स्टेशन नरदेव म्हणजे भुसावळ वगैरे आहे ना, मनमाड भुसावळ जंक्शन स्टेशन असते त्या ठिकाणी. मोठमोठ्या गाड्या लांब लांब गाड्या जातात, तसं नरदेव म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. या नरदेवातून डायरेक्ट नरकाला जाता येतं, स्वर्गाला जाता येतं, पुढे आपण ठरवायचं. जंक्शन स्टेशन आहे. म्हणून नाथ भागवतामध्ये ओळी आली नाथ बाबाची. नाथ महाराज म्हणतात, निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, तो देवाचा विश्वास बुडवोनी, विषय सेवनी निजपतन. भागवतात ओळी आलेली आहे. ओळीचा अर्थ असा आहे की भगवान परमात्म्याने नरदेव नामचिंतन करण्याकरता दिलेला आहे. निजात्म प्राप्ती लागोनी, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता मनुष्य देहाचे ज्ञाने, सचिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. सचिदानंद पदाची प्राप्ती करून घेण्याकरता, ब्रह्माची प्राप्ती करून घेण्याकरता, सचिद आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे, देवाची प्राप्ती करून घेण्याकरता नरदेव दिलेला आहे. नेमकं आपण तीच जर नाही केलं, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हासी हजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया.
त्याच्याकरता जे दिलं त्याच्याकरता आपण ती वापरत नाही, फुकट चालला आपला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून या नरदेतला देवाला तो खूप बरा उपदेश करतो. बाबा रे, हा नरदेव पुन्हा पुन्हा येणार नाही. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. असा अनमोल नरदेव भगवंताने दान ते लक्षात ठेवा. जेनिया जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, गायन गायन गुण करीन चिंतन, जगत शिव नारायण गायीन गुण तयाचे. कशा करता दिला? चिंतन करण्याकरता, भजन करण्याकरता दिलेला आहे. नेमकं आपण तेच करत नाही. हजारो प्रमाण नाटाच्या पंगाने दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसी नारायण नासे शिवपणा भोग. मग तो खूप बऱ्या म्हणतो. बाबा रे, या नरदेतल्या जीवाला महाराज उपदेश करतात. काय उपदेश करतात? सार काय आसार कायचा विचार करावा. प्रथम विचारावे सार, धरावा परिधीर भजन मार्गी. बाल कीर्तनकार, बाल मृदंगाचार्य सुदर्शन महाराज सांगलीकर मुळाचे चिरंजीव यांच्याकडे ट्राय होता. कारण संस्कार फार महत्वाचे. आज जर आपण मला संस्कार लावले नाही तर काही सांगता येत नाही. संस्कारावर फार महत्व आहे. उत्कृष्ट मृदंग गायन सगळं करतात. अशा प्रकारे महाराज म्हणतात, धरावा पैधीर भजन मार्ग. चिंतन यामध्ये आणि वेळ जवळजवळ संपत आलेली आहे आपली. 15-20 मिनिटं राहिले आपले. आणि या 8 दिवस सांगितलं त्या अभंगावर, चिंतन या अभंगावर 8 दिवस बोलता येईल. पण वेळेची मर्यादा आहे. विठाला विठाला विचारावे सार. महाराज म्हणतात, हे नरकातल्या जीवांनो, तुम्ही
सार काय विचार केला का कधी? कधी आपण विचार केला का सार काय, आसार काय, ग्राह्य काय, त्याची काय, योग्य काय, अयोग्य काय? नाही. हो, या जीवनामध्ये आल्यानंतर विचार केला पाहिजे. विचार करतो माणूस. संतांनी आम्हाला काय शिकवलं? विवेक शिकवला. चंद्रतीर्थ चंद्रिका, शंभू तीर्थ अंबिका, संत तीर्थ विवेका, असवे की जे. संतांनी आम्हाला विवेक शिकवला, विचार शिकवला. हा पारमार्थिक विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत समाधान प्राप्त होऊ शकत नाही. विचारा वाचून न पविजे समाधान. हा पारमार्थिक विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत समाधान प्राप्त होऊ शकत नाही. प्रत्येकाचे विचार चालू आहे. आमदार, खासदार, मंत्री, संत्री, हे होती होणार, होता येत नाही. एखादा होऊ शकतो, पण सगळ्याच विचार वेगळे वेगळे चालू आहेत. पण या सोडून जशी माशी सगळ्या पदार्थावर बसते परंतु विस्तार बसत नाही. तिला माहित आहे एकदा विस्तार बसले तर माझं काही राहतच नाही. माझं तसं माणसं सगळे विचार करायचे पण देवाला सोडून एक माणूस तर 6 महिन्यापासून विचार करू लागला. पण ते पुन्हा मोठ्या शिंगाची म्हशी मोठ्या शिंगाच्या वाटेल बसला विचार करू लागला. या म्हशीच्या आरपार उडी गेली पाहिजे शिंगातून, हा सुद्धा विचारच आहे. 6 महिने विचार त्याने केला. किती 6 महिने. आता ठरवलं की आता म्हैस आली की उडी टाकायची. आणि योगावर त्या म्हशी आता आले की मग ते निश्चित इशारा करता म्हणजे त्या पटर म्हणजे तिची काठीवर गेली की बरोबर थांबतात, जाकडे करतात इशाऱ्यावर. आणि अशा म्हशी चालल्या बरोबर नियम धरा. माझ्यासारख्या आगळबाऊच्या तगडबाऊ होता, अर्धा अडकला. ते सगळं अंगाचा कातडे गेले ते. या धडका दे, त्या धडका दे. शेवटी 10-5 लोक गावात, अरे आपल्याच गावातला गोविंद दिसतोय म्हणे आणि आपण याला वाचवलं पाहिजे म्हणे. बशी आधी गावरान भाषेत गोंगाळी आधी काय काय कसं ऐकणार नाही आता. या धडका दे, त्या धडका दे. शेवटी 10-5 माणसं मध्ये धरली कशी तरी ती आणि त्या शेंगातून काढलं. सगळं अंगाचं रक्त जाऊ लागलं, सगळं कातळ गेला माझा. अरे गोविंद थोडा विचार करत असतं. 10-5 मिनिटं थोडा विचार केला पाहिजे. कसा बोलू टाका गप्रामा 6 महिने विचार केला काय उपयोग. मरेपर्यंत जर असा विचार केला तर काही उपयोग नाही. म्हणून कसा विचार करावा, कशाचा विचार करावा. पंचदशी ग्रंथामध्ये वेगवेगळे चिंतन आले. विचारसागर, पंचदशी, अमृतांग, वेदांत चिंतन, उद्धार होण्याचे ग्रंथ आहेत. यानं उद्धार होत आपला. हे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्रसारण मोक्ष देणारे ग्रंथ म्हणजे वेदांताचे ग्रंथ आहेत. ते पंचदशी विद्यारण्य स्वामीचा ग्रंथ आहे. ते विद्यारण्य स्वामी 36 वर्ष ते लिखाण करू लागले ग्रंथाचे. किती 36 वर्ष. गुरुजी सांगायचं मी ग्रंथ लिहा. आणि नेमकंच लग्न झालं होतं त्यांचं. एक 1-1.5 महिना 2 महिने झाले असे समजा. त्याला भानही नाही लग्न झाल्याचं. गुरुजीची आज्ञा म्हणून ते ग्रंथ लिहू लागले आणि तो ग्रंथ जवळजवळ 36 वर्ष गेला. आणि शेवटचं पान राहिलं. पहिले काय लाईट नव्हते, दिवे होते असे. ते तेल टाकायचं ते लिहायचं. आता 15-20 वर्षांमध्ये लाईट वगैरे सगळं सुधारणा झाली. म्हणजे ते कधी अगोदर शून्य होते त्या टाकायचे. त्यावेळेस शेवटचं पान राहिलं. रात्रीचे 3 वाजले आणि ते दिव्याचं ते संपत आलं होतं, अंधच झालं होतं. आणि एवढ्या रात्री पत्नी 1:30 वाजता होती. सेवा कशी करावी. 36 वर्ष पत्नीने सेवा केली, कोणत्याही प्रकारात त्रास दिला नाही, सहकार्य केलं. 1:30-2 वाजले आणि दिवा विझत आहे असं पाहून तिला तेल टाकलं. दिवा सेवा पुढे केली. उजेड पडला आणि उजेड पडल्यानंतर ते पाहतात आता अंधार होता, एकदम उजेड कसं काय. आणि बायकोचं दर्शन घेऊ लागले. अहो तुम्हाला कळत नाही का म्हणे, मी तुमची पत्नी आहे म्हणे. मला आठवत नाही. 36 वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि तुमच्या गुरुची आज्ञा तुम्ही ग्रंथ लिहायला सुरुवात केली. आतापर्यंत चालला ग्रंथ. इतका आनंद वाटला की आपल्या लग्नानंतर हा ग्रंथ लिहायला सुरुवात झाली याचं भान नव्हतं. आणि आनंदाच्या भरात बायकोचं नाव त्या ग्रंथाला दिलं, भावती निबंध. विठाला विठाला
असं परमात्मा सहकार्य केलं पाहिजे, सहाय्य झालं पाहिजे. रात्री महाराजांनी संगतीबद्दल 2 तास चिंता सांगितलं. सहवास वेगळा आणि संगती वेगळी. आपण त्या संतांची संगती केली, पूर्ण अंतकरणातून जर केली तर बैसता संताची संगती, कळोवाली कमळापती, आपले कोणीच नवती, निश्चय चित्ते दृढ झाला. संतांची संगती जर आपण केली तर आपलं कळतं खरं काय, खोटं काय, योग्य काय, त्याचे काय, सगळं कळतंय परमात्मा. म्हणून कशाचा विचार करावा पंचदशिकार सांगतात. सदा विचारे तस्मात् जगज्जीव परात्मनः, जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. जीव काय, जगत काय आणि परमात्मा काय. कोहम कथमिदं जातं वै कर्ताश्च विद्यते, उपादानं किमस्ति हो विचारा स्वयं दृश्याय. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. किंवा सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठू. सार काय, असार काय, ग्राह्य काय, त्याज्य काय, योग्य काय, अयोग्य काय याचा निर्णय करण्याची बुद्धी म्हणतात पारमार्थिक विवेक. तुमचा आमचा विवेक कोणता चालू आहे? जे आसार आहे त्याचा आपण विचार करायचा. संसार म्हणजे आसार आहे आणि संसाराचा विचार करणं म्हणजे आसाराचा विचार. फलकटा तो संसार, संसाराचा विचार करणं म्हणजे फलकटाचा विचार आहे. फलकटाचा घुसकटाचा विचार आहे. आपण खळं करतो का नाही सोयाबीनचं कसं घुसकट काय घरी देतो का, रास घरी देतो. तर संसाराचा विचार करणं म्हणजे फलकटाचा विचार आहे. तैसे विचारता निरसले सहज प्रपंच सांगले, मग तत्वता तत्वरले ज्ञाने असे. असा विचार करणं हा पारमार्थिक विचार आहे. कोहम मी कोण आहे, जगाचं उपादान कारण कोण आहे, मी कशा करता आलो, काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जना, करा समाधान चित्त माझे. हा पारमार्थिक विचार आहे आणि हाच विचार संतांनी सांगितलेला आहे. नरद्यातल्या जीवाला महाराजांनी हाच विचार सांगितला. म्हणून येऊनी नरद्या विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी. भजन करत असताना धीर धरा. म्हणजे धीर उतावळ बाळ होऊ नका, कारण धीर तो कारण साह्य होतो नारायण. आपल्याला जर आपण आंबा लावायचा असला ना, आपण कोय लावतो नाही, ते कोय लावल्यानंतर किती दिवसांनी आंबा येतो साधारणतः 5-6 वर्ष. आता नवीन एक वर्षातच येतो म्हणतात, 1-2 वर्षात. परंतु पहिले जुने आंबे गावरान गोटी अनेक नाव होते, शापा अनेक नावाचे होते, ते 6-6 वर्ष लागायचे. एकाने ते आंबा लावला आणि 8 दिवसात आला गेला, 8 दिवसात. आणि तसं भजन करत असताना साधना घडावी लागते आपल्याला, तप व्हावं लागतं, काही वर्ष जावं लागतात, तेव्हा ते होतं. एकदम कसं का होईल. म्हणून वाट तुका म्हणे घडी घडीने साधावी, गुणाची गोवी उगवणे. महाराज म्हणतात की परमार्थामध्ये
वाट प्रतीक्षा करायची, प्रतीक्षा वाट पाहावी लागते. आणि परमार्थ करत असताना तातड करावी, तातडी करताना तातड करायची आणि फलाकरता प्रतीक्षा करायची, वाट पाहावी लागते. असं साधना करताना गडबडीत करायची. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी. साधना करताना गडबड करायची आणि फलाकरता वाट पाहावी लागते, प्रतीक्षा करावी लागते, वाट पाहावी लागते. काही दिवस काही काळ जावा लागतो, तेव्हा ते फल फला करता घडी घडी साधावी. विठला विठला धरावा पै धीर भजन मार्गी. पहिल्या चरण आपण 1.5-2 तास बोललो, वेळ संपलेले आहे. एक 10 मिनिटामध्ये सरस पुढे चिंतन पाहून संप्रदाय प्रमाणे मधलं भजन घेऊन अवघ्या 10 मिनिटात श्वासमांतर. विठोबा विसार धरावा पैर भजन मार्गी. आपण धीर धरत नाही. धीर न धरल्यामुळं मन फार चंचल आहे. किती चंचल आहे? बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. अशा त्या चंचल मनाला संताच्या चरणी लीन करावं, असा अभंगाचा दुसरा चरण. चंचला चित्ताची संपलेले. आणि हे आपण सांगायला 2-4 दिवस लागतील आपल्याला, परंतु वेळेची मर्यादा आहे. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर सिनेमा 3 तास, आणि रात्रभर त्यालाच तमाशा म्हणतात. विठाला विठाला आपल्या 10 मिनिटं सगळं पाहिजे. चंचल चित्ताशी ठेवून ठाई, संताची पायी लीन व्हावे. महाराज म्हणतात एकाच अंतःकरणाचे 4 भाग आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या संकल्प विकल्प होत्यास मन नाव येतं, निश्चय केली की बुद्धी नाव येतं. असे एकाच अंतःकरणाचे 4 भाग येते. की चंचल म्हणजे मन फार चंचल आहे. किती चंचल आहे? प्रमाण होऊन गेलं आपलं. मनाबद्दल अनेकाच्या तक्रारी येतात. अर्जुनाची पहिली तक्रार 6व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा तुम्ही सांगता की मन माझ्या ठिकाणला, मन मना भो मत भक्तो मध्याजी माम नमस्करू मामे वैशसी युक्तैव महात्मा नमत्पराय. तो मने विची करी माझ्या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारे मदयका. तुम्ही सांगता की मन माझ्या ठिकाणला, मन माझ्या ठिकाणला. मन तर फार चंचल आहे हो. किती चंचल आहे? चंचल मी मन कृष्ण प्रमादे बलवदृढम तस्यहम नगरम मन्ये वायोरेव सुदुष्करम. पहिलीच तक्रार 6व्या अर्जुनाचे फार मन चंचल आहे. किती चंचल आहे?
ऐसे कैसे घडेल जे मरकटा समाधी येईल का रहा मनतल्या राहील महावातू. असं कधी झालं का हो? माकडा समाधी लागली म्हणे माकडाला आणि मोठा सोसाट्याचा वारा आला आणि असा हात गेला की थांबला. शक्य आहे का? फक्त महात्मेच थांबू शकतात. 10-15 वर्षापूर्वी आपल्या गावात घडली घटना. बाबा बाहेर गेले आणि मोठी चक्रीवादळ सुरू झालेलं आहे. काय बाया माणसं बाबा कसं होईल आता हे? बाबा सांगा तिकडे जातं ते तिकडेच गेलं ते म्हणजे स्टँडच्या पुढंच. फक्त 3 माणसं मेले आपले आणि काही झाडं पडले. बाकी गावात आता काहीच झाड नव्हतं. हे संतच ऐकू शकते महाभूत. हे नुसतं भूत नाही महाभूत लक्षात ठेवा. पृथ्वी आप तेज वायू आकाश नुसतं भूत नाही महाभूत आहे. वाऱ्यापुढं अग्नीपुढं पाणी काहीच औषध नाही महाभूत आहे. कसं आहे अर्जुन देवा माकडापेक्षाही वाऱ्यापेक्षाही पण चंचल. तुम्ही सांगता की आत्मस्वरूप कसं शक्य? भगवंतांनी 2 उपाय सांगितले. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलयम ध्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. भगवान परमात्म्याने 2 उपाय सांगितले अभ्यास आणि वैराग्य. पंचदशीमत तक्रार मनाची आली. या मनाचा निग्रह करणे किती कठीण आहे. अप्यब्दीपानान्मता सुमिरुन्मूलनादपि अप्यवन्निषणा साधो विषमश्चित्त निग्रह. सांगितलं की विद्यारण्य स्वामीचा श्लोक आहे पंचदशी ग्रंथामध्ये. ते सांगतात या मनाचा निग्रह करणं किती कठीण आहे. अप्यब्धी म्हणजे समुद्राचं प्राणी पेरणं सोपं आहे का? कदाचित शक्य होईल त्यापेक्षा मनाचा. मेरू पर्वताचं उल्लंघन करणं शक्य होईल कदाचित त्यापेक्षा मनाला आवरणं कठीण आहे. अग्निप्राशन करणं कदाचित शक्य होईल त्यापेक्षा मनाला आवरणं कठीण आहे. अप्यब्धी म्हणजे समुद्राचं पाणी पिणं किती आवड. अगस्त्य म्हणजे एका चुलीमध्ये समुद्र पिऊन दाखवला, प्राशन करून दाखवला, शक्य केलं. त्यापेक्षाही मनाला आवरणं कठीण आहे. मेरू पर्वताचं उल्लंघन रामायण करून दाखवलं त्यापेक्षाही मनाचा निग्रह करणं कठीण आहे. अग्निप्राशन करणं किती कठीण आहे. भगवान कृष्ण परमात्मा 12 गाव अग्नी गिळला शक्य करून दाखवलं त्यापेक्षाही मनाला आवरणं कठीण आहे. या मनाला कशाने आवडता येईल तर आता कोठे धावे मन तुमचे चरण देखले तुमचे चरण निवांत राहिले मन कासिया तेजेन प्राण आपुला गे माये. संताच्या ठिकाणी स्थिर होऊ शकते. एक दृष्टांत सांगून सेवा समाप्त करू. विठाला विठाला मीराबाई राजघराण्यात जन्माला आलेली राजाची मुलगी. एक भंगीन दररोज झाडलोट करण्याकरता संडास साफ करण्याकरता यायची राजघराण्यात. एके दिवशी तिचा मुलगा बाळू नावाचा त्याला पाहिलं. त्या बाळूनं मीराबाईचं अप्रतिम सौंदर्य पाहिलं. काय सुंदर सुंदरता आहे. आणि मनामध्ये विचार आला या मीराबाई सोबत आपलं लग्न झालं फार चांगलं होईल. मनानं ठरवलं. कारण मन फार चंचल आहे ना. कुठं धावल काय काय करीतो या मना फरी नायके नारायणा करू नैत्याची करे विवंचना देवोपदना आदरिले भलत्यास वे धावे सैरा वाट आडवाट दरिदर कुट न विचारी काही पुढे कपट घात बळकट मांडेला न पुरती भ्रमणा दाही दिशा सप्त ही पाताळ आकाशा. अभंग असे नाटक शेवटचा अभंग. असं मन चंचल आहे. आणि त्या मनावर ठरवलं की मीराबाई सोबत लग्न झालंच पाहिजे. घरी आल्यानंतर आतून पाहून घेतलं. 2-3 दिवस तू उठलाच नाही. ते आई ते साफसफाई करून यायची भंगी नसल्यामुळं. अरे भाऊ जेवला का नाही. 2-3 दिवस जेवलाच नाही. आई सगळं लढाई करतो. अरे काय झालं काय तुला. नेमकं दुखण्याचं कारण काय तुला. कोणता आजार आहे. डॉक्टर आणायचं का. तसं काहीच नाही म्हणे. मग तू का झोपून घेतो. 3 दिवस झाले तो अन्न पाणी घेतलं नाही. बाळ उठून बसला आणि सांग आई मी जिवंत असं वाटतं का. कोणाला वाटतं का मारा बोललं. अरे काय बोलतोस तू वेड्यासारखा. एकोलताच मुलगा माझा तू आणि तसं काय भाषा बोलतो. त्याने सांगितलं 3 दिवसापूर्वी तिच्यासोबत मी त्या मीराबाईचं सौंदर्य पाहिलं. राजवाड्यात मी आलो होतो.
मीराबाईचं अप्रतिम सौंदर्य पाहिलं आणि माझ्या मनात इच्छा झाली की या मीराबाई सोबत लग्न झालंच पाहिजे. जोपर्यंत लग्न होणार नाही तोपर्यंत अन्न पाणी खाणार नाही. एकुलता एक मुलगा, केवढा कठीण प्रसंग आहे. 3 दिवस अन्न पाणी घेतलं नाही आणि इकडं झाडलोट करण्याची साफसफाई वेळ झालेली आहे. तेवढं ही साफसफाई करून यानंतर मग समजून काय सांगायचं. मीराबाई संत होत्या, तिन्ही कालाचं ज्ञान त्यांना होतं. आणि 4थ्या दिवशी ती बाई गेल्यानंतर ओळखलं, बाई आज तुम्ही नाराज दिसता, काय झालं का घरी? काय तसं काय नाही, सांगा माहिती. रोड लागली ती. आई साहेब, अहो म्हणजे खरं सांगितलं मी जीवन ठेवणार नाही तुम्हाला आणि वचन घ्या. वचन घ्यायचं सांगितलं. माझाच मुलगा 3 दिवसापूर्वी या राजदरबारात आला होता. मी साफसफाई करत असताना तुमच्यावर मन गेलं आणि तो मुलगा म्हणतो की जोपर्यंत मीराबाई सोबत लग्न होणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी. आज 4 दिवस झाले तो झोपून काहीच अन्न पाणी घेतलं नाही त्याने. एकुलता एक आहे, तो मरू नये याची काळजी वाटते. आणि हे जे तुम्हाला सांगावं, फाशी दिली असती. असं अडकीनं सुपारी इकडे आडत तिकडे वेळ झाली. मीराबाई सांगितलं काही हरकत नाही, ते मला पाठवून दे म्हणजे. बाळू, मीराबाई तुझ्यासोबत लग्न करण्यास तयार आहे. तो निरोप पाठवलेला आहे. तो मुलगा लगे उठून गेला. मीराबाई जवळ आलेला आहे आणि बाळू काय इच्छा आहे तुझी? काय 4 दिवसापूर्वी मी या ठिकाणी आलो होतो आणि मला असं वाटलं की एवढं अप्रतिम सौंदर्य तुमचं आहे, जगात एवढी सुंदरता कोणाची नाही आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत लग्न व्हावं. त्यावेळेस मीराबाई सांगितलं काही हरकत नाही, पण माझ्या 2-3 अटी येतात. पहिली अट आहे, भगवान कृष्ण परमात्म्याची मूर्ती दिली होती आणि सांगितलं की पहिली अट आहे 7 दिवस या एक मंत्राचा जप करायचा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. पहिला नियम. दुसरा नियम, तिचं सारखं ध्यान करायचं. अंतःकरणामध्ये हे मूर्ती साठवायची आणि सारखं ध्यान करायचं. तिसरा नियम, ध्यान करत असताना चिंतन करत असताना चिंतने कदुर्बता. चिंतन करत असताना ही जी मूर्ती आहे अंतःकरणात ठेवलेलीच इकडं तिकडं मन होऊ द्यायचं नाही. आणि लक्षात ठेव, इकडं तिकडं जर विचलित मन झालं, वरी टांगलेली तलवार आहे आणि ती डायरेक्ट मानाकडून खलास होशील होईल. असे 2-3 नियम सांगितले. फक्त 7 दिवस करायचे, 8 दिवशी लग्न करायला तयार आहे. ठरल्याप्रमाणे सारखं चिंतन चालू आहे आणि चिंतने चिंतनाचा नियम असा आहे, ज्याची ज्या ध्यान तेची होय त्याचे मन. ज्याचं आपण चिंतन केलं की अवस्था निर्माण होत असते. जे जे दृष्टी दिशे तेथे हरिरूप, जे जे भेटे भूत तेथे मान. अशा प्रकार चिंतन करता करता सर्वं खमिदं ब्रह्म, सगळ्या ठिकाणी देव दिसू लागला. जीर्ण व्यवगा जनार्दन, सगळ्या ठिकाणी देव दिसू लागला. ब्रह्मानंदे लागले टाळे, कोण देहाती सांभाळे. 7व्या दिवशी समाधी लागली आणि मीराबाईने उठवलं, अरे उठ उठ, 7 दिवस झाले पूर्ण, आता लग्नाची तयारी करायची आहे. हात जोडले. अरे साहेब, असा विषय कोणा घेऊच नका. मला सगळ्या ठिकाणी देव दिसतोय. तुम्ही साक्षात देवी उपही चैतन्य वाटतं. सगळ्या ठिकाणी उपही चैतन्य. पाश्चात्य चिंतनातले त्या महात्म्याला सगळ्या ठिकाणी देव दिसतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्ते सुनीचे शुपाके च समदर्शिना. पाश्चात्य चिंतनाले गीतेच्या त्या महात्म्याला सगळ्या ठिकाणी देव दिसतो. काय शुनी म्हणजे कुत्रा, कुत्रा न दिसता चैतन्य दिसतं. चांडाल न चांडापै चैतन्य दिसतंय. गवी म्हणजे गाय, गाय न दिसता गाय उपै चैतन्य देव दिसतो. सगळ्या ठिकाणी देव दिसतो. सर्वावती पाय एक वासुदेव वसोन्या ठाव अहंतेचा. अशा प्रकारे चिंतनाने स्थिर मन होतं.
एक रामायणा दृष्टांत सांगू शिवा समाप्त करू. विठ्ठल विठ्ठल. रामायणात असा प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण अरण्यामध्ये असताना प्रभू रामचंद्र बाहेर गेलेले आहे आणि त्या ठिकाणी लक्ष्मण भैया आणि सीतामाता होत्या. दुपारची वेळ, उन्हाळ्याचे दिवस, कंदमुळे वगैरे ते फळं खाल्लेले येतात आणि सीतामाई सांगितलं की मला थोडी विश्रांती घ्या वाटायली, झोपा वाटायला थोडक्यात, काही हरकत नाही. दुपारचे 12-1 वाजलेले, उन्हाळ्याचे दिवस, सुस्ती झालेली, थोडा आराम करा वाटू लागला. मग सीतामाई सांगितलं लक्ष्मण भायाला, भाऊ जास्त करा, या ठिकाणी पावर काय तिला जर नरम असलं तर जरा उचला आणा म्हणे काहीतरी. आता लक्ष्मण भाई विचार करता त्या जंगलात काय असणार आहे. एक सापट दगड आणला आणि ते उशाला दिला, परंतु टोचू लागला. दगड काय ते उशी सोडी ती, पुन्हा काय ते नरम आणा, पुन्हा काय ते नरम आणा. परत ते जंगलात पावला, ते वाळ्याला गवत सापडलं. ते गोळा केलं लक्ष्मणाला भयानं आणि ते सांगितलं आई साहेब उशाला घ्या आहे गवत. ते गवत उशाला घेतलं की कुसवट होत आहे त्याची, तरी काही जमाना ते. शेवटी सीतामाई सांगितलं भाऊ जास्त करा, एवढ्या आवडा जाऊच नका, आता दगड टोचायला कुसळ टोचायला तर म्हणलं काहीच देऊ नका, फक्त तुमची मांडी उशाला द्या म्हणजे काय हरकत नाही. लक्ष्मण भयान मांडी दिली. सीतामाई झोपल्या मांडव लक्ष्मण भयाच्या आणि मनात चिंतन चालू आहे. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. असा प्रभूचा चिंतन जप चालू आहे. एवढ्यामध्ये प्रभू रामचंद्र आले. पाहता तर सीता लक्ष्मणाच्या मांडी झोपलेले. आता प्रभूला वाटलं की मनाची परीक्षा, लक्ष्मणाच्या मनाची परीक्षा घ्या असं वाटलं आणि परीक्षेत उत्तीर्ण होतो का नाही, पास होतो नाही पाहायचं होतं प्रभू रामचंद्राला. लगेच एका पोपटाचं रूप धारण केलं आणि झाडावर बसले. कोण? प्रभू रामचंद्र. हे लक्ष्मणा, तुला काही प्रश्न विचारायचे, उत्तर देतो का? हात जोडले. लक्ष्मण विचार करतो हा पोपट साधा नाही, नक्की तो देव गंधर्व कोणतरी असला पाहिजे, कारण मनुष्यवाणी बोलतोय हा. हात जोडले. पोपटा, मी सामान्य माणूस आहे, जर आले देईल, नाही आले तर नाही देणार, विचार कोणते प्रश्न विचारायचे. पोपट उभे राहून पहिला प्रश्न विचारला. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम त्रिरत्नानि दृष्टैव कसे नो चलते मनः. संस्कृतमध्ये प्रश्न विचारला. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम त्रिरत्नानि दृष्टैव कसे नो चलते मनः. असा संस्कृतमध्ये प्रश्न विचारला. त्याचा अर्थ असा आहे, पुष्पम दृष्ट्वा, चांगलं फुल पाहिल्यानंतर कोणाला घ्या वाटणार नाही. फलम दृष्ट्वा, चांगलं फळ दिसलं कोणाला वाटणार नाही. दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम, सुंदर रूपवान तरुण स्त्री पाहिल्यानंतर कोणाचं मन विचलित होणार नाही. असा प्रश्नाचा अर्थ होता. लगेच लक्ष्मणाने उत्तर पाठवलं. मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत् ज्ञानांकुश समुत्पन्ने तस्य नो चलते मनः. लक्ष्मणाने उत्तर पाठवलं. मनोधावती सर्वत्र, हे मदोन्मत्त गजेंद्रवत, माजलेल्या हत्तीप्रमाणे मन सगळ्या ठिकाणी धाव घेतं. त्या मनाला ज्ञानरूपी अंकुशाने आवडता येत. असं उत्तर पाठवल्याबरोबर प्रभू रामचंद्र मूळरूपात प्रगट झाले आणि सांग लक्ष्मणा, तू नाटक केलं पोपटाचं, मी खरा प्रभू रामचंद्र, तुझी परीक्षा पाहण्याकरता हे नाटक केलं होतं. तू 100% पास झाला मनाच्या परीक्षेमध्ये. मनाची परीक्षा फार अवघड आहे, पण त्या अवघड परीक्षेमध्ये 100% पास झाला. याचा अर्थ असा आहे की नामचिंतनाने मन स्थिर होतं. संताची पायी दीन भावे चंचल चित्ता ठेवून ठाई, संताची पायी दीन भावे. केवढंही चंचल मन असू द्या, संताच्या ठिकाणी जर आपण स्थिर केलं तर ते स्थिर होतं. भावाच्या पायी हाती धरावा निश्चय. हे करत असताना परमात्मा भाव महत्वाचा आहे. भाव बळे आकडे हिरविना कळे. त्या भावावर 2 तास बोलता येईल, वेळ समजली. भावाच्या पायी धरावा निश्चय, तेने वय देशदडी. नामाप्रती जगी साधन सोपे नाही, आवडीने गाये सर्व काळ. नामचिंतन सारखं केलं पाहिजे.
रात्र नकळे दिवस रात्र कळत नाही, दिवस कळत नाही. नकळे दिवस की राती, अखंड लागलीसे ज्योती, आनंदा लहरीची गती. वर्णो मे किती सारखं चिंतन केलं पाहिजे. असं चिंतन केलं तुका म्हणे धन्य ज्ञानराचा, ऐसा निश्चयाचा मेरू झाला ज्ञानेश्वर. जनार्दन महाराज पुनवे त्यांना सत्कारतील आमचे मित्र विशाल भाऊ राऊत. मित्र Thank you.
सेवा शिवा समाप्त आहे. आपल्या नीट देवामध्ये कीर्तशिवा संबोधलेले या सेवेमध्ये शास्त्र संवादेशी श्री गुरूंचे परमपूजनीय आदरणीय ब्रह्मलीन ब्रह्महोत कुंभार गुरुजी वारकरी शिष्य संस्था आळंदी देवांची गुरुदेवांचे परमपूजनीय आदरणीय नामधारक विठोबाबाई महात्म्यांचे जे अयोग्य शब्द माझ्या बुद्धीचे दोषी ते शब्द परत करा सुधारण्याचा प्रयत्न करी निवडते प्रदानी कधी सरते करुणे घ्यावे तुमध्ये विनवी तसे किंबहुना तुम्हाला केली धर्म कीर्तन सिद्धी केली इथे माझे जीवने पायवान यदाक्षरम पदम भ्रष्टम मात्रा हिरण्य धरी तत्सर्वं क्षमितां देव प्रसीद परमेश्वर म्हणून महात्म्याच्या चरणशिवा समर्पित योगायोगन आमचे हरिभक्तपणे श्रीरंग महाराज सानप पिंपरीकर महात्मे 36 किलोमीटर प्रवास केला पायी नर्मदा परिक्रमा या महात्म्याचं दर्शन झालेलं आहे. कारण 6 महिन्याचा प्रवास 3 महिन्यालाच त्यांनी केला. रोज 50 मिनिट झाले म्हणजे त्यांचं दर्शन झालेलं आहे. आणि झालेली सेवा भगवान सगळ्यांच्या चरणी समर्पित पूर्ण विठ्ठल